नमस्कार. मिथेमोग्लोबिमेनिया. लेखक डॉक्टर सुजित भरत पाटील. अभिवाचन अनुराधा कर्वे. आजी ओरडत होती, बाहेरची बाधा झाली आहे, काळा अंगारा फासला होता. पण डॉक्टरांना दिसत होतं ते मृत्यूचं एक वेगळंच भयानक रूप. पुण्याच्या त्या जुन्या दगडी RBD हॉस्पिटलवर बाहेरचा पाऊस एखाद्या राक्षसासारखा कोसळत होता. रात्रीचे 3 वाजले होते. ही वेळ हॉस्पिटलमध्ये डेव्हिल सार्स मानली जाते, कारण यावेळी माणसाची जगण्याची इच्छाशक्ती आणि डॉक्टरांची सहनशक्ती दोन्ही तळाला गेलेली असते. OPD रूम नंबर 17मध्ये डॉक्टर अजित डोळ्यावरचा चष्मा काढून डोळे चोळत बसले होते. सोबत डॉक्टर अनित पेंगुळले होते. हवेत तोच विशिष्ट वास, ओलावा, फिनाईल आणि बाहेरच्या मंदिरातल्या उदबत्तीचा धूर मिसळून एक विचित्र हॉस्पिटल गंध तयार झाला होता. बाहेर पॅसेजमध्ये ती जुनी लिफ्ट नेहमीप्रमाणे अडकली होती. खडखडखड त्या आवाजाने शांतता भंग पावली. अचानक लाईट गेली. त्या 20 सेकंदांच्या काळोखात पॅसेजमधून टाक 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 असा आवाज आला. सिस्टर सुरेखा राऊंडवर होत्या. त्यांची ती लंगडती चाल आणि निर्विकार चेहरा बघून नवीन डॉक्टरही रस्ता बदलत. डॉक्टर तयार रहा, खालून कॅज्युअल्टीमधून फोन आलाय, एक केसवरती येते. अंधारात त्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ एक हृदय पिळवटून टाकणारी किंचाळी वॉर्डात घुसली. माझं बाळ, अहो डॉक्टर बघा की, अहो बघा काय असं का करताय. डॉक्टर अजित आणि डॉक्टर अनित खुर्चीतून उडालेच. ते धावत बाहेर आले. एका आजीनं आणि बापानं त्या 4 दिवसांच्या तान्ह्याला छातीशी कवटाळलं होतं. अजितनं बाळाला हातात घेतलं आणि त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. ते बाळ झोपलेलं नव्हतं आणि ते रडतही नव्हतं. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. बुबुळं वरच्या बाजूला गेली होती. हायपॉक्सियामुळे म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याला आकडी येत असावी, कारण त्याचं शरीर एखाद्या लाकडासारखं ताठ झालं होतं. पण सर्वात भयानक होता त्याचा रंग. ते बाळ गुलाबी नव्हतं, ते काळं निळं पडलं होतं, जसं काही त्याच्या शरीरातल्या रक्ताचा प्रत्येक थेंब गोठलाय. याला बाधा झाली आहे, मी सांगत होते, अमावास्या हाय, बाहेर काढू नको. सोबत आलेली आजी जोर जोरात रडत होती. तिनं बाळाच्या कपाळावर काळा अंगारा फासला होता. पॅसेजमध्ये झाडू मारणाऱ्या वाणी मावशीनं ते ऐकलं आणि भीतीनं कोपऱ्यात सरकल्या. पांढऱ्या पायाचं लेवाट त्या पुटपुटल्या. अनित, याला NICUमध्ये घे पटकन, डॉक्टर अजित ओरडले. NICUमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. डॉक्टर स्पृहा तिथे आधीच आलेली होती. तिनं बाळाला वॉर्मरवर घेतलं, मॉनिटर जोडले. बेप 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 आकडा आला. सॅच्युरेशन 65%. सर, हे कार्डियाक आहे का? ऑक्सिजन लावला तरी सॅच्युरेशन वाढत नाही आहे. स्पृहाचा आवाज रडवेल्या स्वरात आला. तिचं पुस्तकी ज्ञान इथे फेल ठरत होतं. बाहेर ढगांचा गडगडाट झाला. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब आदळत होते. वाणी मावशी आता NICUच्या काचेबाहेरून आत बघत होत्या. त्यांनी काचेवर बोट ठेवलं आणि ओठांनी काहीतरी इशारा केला. त्याच्यात बाहेरचं काहीतरी आहे. डॉक्टर अजित अस्वस्थ झाले. सायन्स की सुपरनॅचरल? कारण बाळाची लक्षणं कोणत्याही पुस्तकातल्या आजारासारखी दिसत नव्हती. स्पृहा, सॅम्पल घे, ABG आणि सेप्सिस वर्कअप पाठव, अजित म्हणाले. स्पृहाने थरथरत्या हाताने बाळाच्या हातातल्या शिरेत सिरिंज खुपसली आणि पिस्टन मागे खेचला. त्या क्षणी NICUमध्ये जे दिसलं त्याने डॉक्टर अनितसुद्धा 2 पावलं मागे सरकले. सिरिंजमध्ये येणारं रक्त लाल नव्हतं. बल्बमध्ये घेतल्यावर ते गडद, चॉकलेटी, जवळजवळ काळं दिसत होतं. स्पृहाच्या हातून गडबडीत ती टेस्ट ट्यूब सटकली आणि फरशीवर पडली. ओ शिट! काच फुटली आणि ते काळं रक्त
पांढऱ्या टाईल्सवर सांडलं. पण ते रक्तासारखं पसरलं नाही. ते एखाद्या ऑइल पेंटसारखं घट्ट थिजलं होतं. सर, स्पृहा मागे सरकली. तिचा आवाज भीतीमुळे फाटला होता. सर, हे रक्त नाही आहे, हे दुसरंच काहीतरी आहे. आजी खरं बोलत होत्या का? ही बाहेरची बाधा. डॉक्टर अजितही क्षणभर थिजले. सायन्सवरचा विश्वास डगमगणारा हा क्षण होता. बाहेरचा गडगडाट वाढला आणि लाईट्स पुन्हा लुकलुकल्या. त्या सांडलेल्या रक्ताकडे बघून अजितला वाटलं, हे सायनाईड पॉयझनिंग तर नाही? नाही, सायनाईडमध्ये रक्त चेरी रेड होतं. अजित पुटपुटले. मग काय, साप चावलाय? स्पृहा, ASV लवकर काढ, अजित ओरडले. ते चुकीच्या दिशेला धावत होते. स्पृहा फ्रीजकडे धावली. तेवढ्यात अजितची नजर त्या रक्ताच्या डागावर पडली. तो डाग आता सुकायला लागला होता आणि त्याचा रंग चॉकलेटी ब्राऊन झाला होता. त्या रंगाने अजितच्या मेंदूतली एक जुनी मेमरी ट्रिगर केली. मेडिकल कॉलेज सेकंड इयर, डॉक्टर साने सर हातात एक टेस्ट ट्यूब घेऊन उभे आहेत. मुलांनो, जेव्हा रक्ताचा ऑक्सिजन संपतो आणि लोह गंजतं, तेव्हा ते रक्तासारखं नाही तर बूट पॉलिशसारखं दिसतं. बूट पॉलिश, तीच शेड, तीच घट्ट कन्सिस्टन्सी. अजितने स्पृहाला जोरात आवाज दिला. थांब स्पृहा, ASV नको आहे, साप नाही आहे. मग काय आहे हे? स्पृहाच्या हातात अजूनही ASVची बाटली होती. गंजल्यासारखं रक्त, मेथेमोग्लोबिमेनिया. अजितचा आवाज कापला. हे नायट्रेट पॉयझनिंग आहे. अजित ओरडले. आजीला विचारा, याला काय पाजलंय? आजीला आत घेतलं. बाळ रडत होतं. मी आहे, फक्त हिरीचं पाणी आणि भगत बाबांनी दिलेली एक राख मधात चाटवली, आजी कबूल झाल्या. तेच, अजितनं कपाळावर हात मारून घेतला. विहिरीच्या पाण्यातले नायट्रेट्स आणि त्या भस्मातली केमिकल्स. रक्ताचं ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम थांबलंय. बाळ गुदमरतंय. हवेअभावी नाही, रक्ताअभावी. उपाय? मेथिलीन ब्लू, एक निळं औषध. तेच या काळ्या रक्ताला पुन्हा लाल करू शकतं. पण खरा थरार आता सुरू झाला. स्टोअर रूमची चावी सिस्टर सुरेखा यांच्याकडे होती. डॉक्टर अनित आणि डॉक्टर अजित बाहेर धावले. सिस्टर, चावी द्या, इमर्जन्सी आहे, अनित ओरडला. सुरेखा मॅडम फाईलवरून नजर न हटवता म्हणाल्या, रुग्ण मरत असतात डॉक्टर, पण नियम मोडले तर हॉस्पिटल बंद पडेल. आणि तसंही स्टोअर रूमची मुख्य चावी माझ्याकडे नाही आहे. फार्मसिस्ट कांबळे घरी घेऊन गेलेत. आता सकाळी 8 वाजताच उघडेल. सकाळी 8 वाजेपर्यंत ते बाळ निळं पडून गारठलेलं असेल. अनितचे डोळे रागाने लाल झाले. तो माझा प्रॉब्लेम नाही, सिस्टर सुरेखा निर्विकारपणे म्हणाल्या. अनितने अजितकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात जो निर्णय दिसला, तो घेताना कुठलाही डॉक्टर 10 वेळा विचार करेल. अजित, बाजूला सरक. अनितनं भिंतीला लावलेला फायर एक्स्टिंग्विशर एका झटक्यात उचलला. तो जड सिलेंडर घेऊन तो स्टोअर रूमच्या दिशेने धावला. डॉक्टर, हे सरकारी प्रॉपर्टीचं नुकसान आहे, सिस्टर सुरेखा किंचाळल्या. धडाम! तो लोखंडी सिलेंडर पूर्ण ताकदीने स्टोअर रूमच्या जुन्या लाकडी दरवाजावर आदळला. दरवाजाला भगदाड पडलं. अनितनं हात घालून आतली कडी उघडली. आत मिट्ट काळोख आणि झुरळांचा वास होता. मोबाईलचा टॉर्च लाव पटकन, अजित ओरडले. त्या ढिगाऱ्यात त्यांनी M सेक्शन शोधला. एक बॉक्स सापडला. इंजेक्शन मेथिलीन ब्लू. बॉक्स उघडला आणि अजितच्या पायाखालची जमीन सरकली. बॉक्स रिकामा होता. ओ शिट, स्टॉक संपलाय, अजित हतबल होऊन ओरडले. वरती NICUमधून मशीनचा बीप बीप आवाज आता जोरात ऐकू येत होता. अनितनं वेड्यासारखं आजूबाजूला पाहिलं. एका कोपऱ्यात स्क्रॅप बॉक्स पडला होता. त्यात एक धुळीनं माखलेली छोटी ॲम्प्यूल चमकली. अजितनं ती उचलली. निळ्या शाईनं पुसटसं लिहिलेलं होतं, मेथिलीन ब्लू. पण
एक्सपायरी डेट. औषध एक्सपायर होऊन 15 दिवस झाले होते. अनित, हे एक्सपायर्ड आहे. अनितनं ती कुपी हिसकावून घेतली. त्यानं प्रकाशात धरली. आतलं द्रावण अजूनही स्वच्छ होतं. 15 दिवसांनी काही फरक पडत नाही अजित. याची ताकद थोडी कमी झाली असेल. पोटेन्सी रे. पण हे औषध विषारी नक्कीच नाही आहे. आणि तसंही ते बाळ पुढच्या 10 मिनिटात मरणार आहे. त्याला वाचवण्यासाठी आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल. ते पुन्हा NICUमध्ये धावले. स्पृहा CPR देण्यासाठी पोझिशनमध्ये होती. सर, हार्ट रेट 40च्या वर आलाय. आता किंवा कधीच नाही. अनितनं ती एक्सपायर्ड कुपी फोडली. कच. काचेचा एक बारीक तुकडा त्याच्या बोटाला लागला. रक्ताचा थेंब आला. पण त्याने न थांबता औषध सिरिंजमध्ये भरलं आणि बाळाच्या कॅन्युलामध्ये पुश केलं. ते निळं औषध सलाईनच्या नळीतून पुढे सरकलं, एका सापासारखं. त्या बाळाच्या शरीरातल्या विषारी काळ्या रक्ताशी 2 हात करायला. पुढची 3 मिनिटं त्या वॉर्डात फक्त पावसाचा आवाज होता. वाणी मावशी काचेला नाक लावून बघत होत्या. सिस्टर सुरेखा दरवाजातून आत डोकावत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मी सांगितलं होतं नियम पाळा असा भाव होता. आणि मग मॉनिटरवरच्या त्या हिरव्या रेषेनं उसळी घेतली. 40, 60, 80, 98%. बाळाच्या ओठावरचा जांभळा थर विरळ झाला आणि तिथे एक कोवळी गुलाबी छटा उमलली. बाळाने एक मोठी उबळ दिली आणि जोरात रडायला सुरुवात केली. टॅ टॅ टॅ. डॉक्टर अजित खुर्चीवर कोसळले. त्यांनी अनितकडे बघून थम्सअप केला. बाहेर येऊन त्यांनी आजीला सांगितलं, आजी, बाळाला भूतानी झपाटलेलं नव्हतं आणि एका निळ्या औषधानी आणि एका एक्सपायर्ड रिस्कनं वाचवलंय तुमच्या नातवाला. पाऊस थांबला होता. पण पॅसेजच्या अंधारात सिस्टर सुरेखा अजूनही तिथेच उभ्या होत्या. त्यांच्या हातात मोबाईल होता. त्या कोणाला तरी मेसेज टाईप करत होत्या. कदाचित डॉक्टर अनितच्या विरोधात प्रॉपर्टी डॅमेजची तक्रार. वॉर्ड 7मध्ये जीव वाचला होता, पण युद्ध अजून संपलं नव्हतं. तुम्ही अनितच्या जागी असता तर काय केलं असतं? नियम पाळून सकाळी 8 वाजेपर्यंत वाट बघितली असती का दरवाजा तोडून एक्सपायर्ड औषध देण्याची रिस्क घेतली असती? नक्की सांगा. मला माहिती आहे उत्तर सोपं नाही आहे. आणखी एक, ही कथा काल्पनिक असली तरी यात वर्णन केलेली वैद्यकीय स्थिती म्हणजे मेथेमोग्लोबेमिया वास्तविक आहे. लहान मुलांना विहिरीचं पाणी उकळल्याशिवाय पाजू नये आणि कोणत्याही प्रकारची राख अगर भस्म चाटवणं टाळावं. तातडीच्या वेळी डॉक्टरांचा अंतिम निर्णय असतो.